तिन्नो सदाति तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बः किमासीद्गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जल ही तरी कुठे होते. सृष्टीचा कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे. इंग्रजी मोठी राजवट आणि शिक्षण मिळाल्यामुळे उभरणाऱ्या मोठ्या मध्यमवर्गीय लोकांमध्ये जास्त तसे उंच जातीचे हिंदूच होते. ज्या लोकांनी दलितांवर जे जास्तसे शेतकरी मजूर होते स्वतःचे अत्याचार जारी ठेवले. जुने अंधविश्वास आणि कुसंस्कार ज्यांचा वाईटपणा सर्व जाणत होते जाणून बुजूनच कायम राखले गेलेत. दलित लोक हरिजन लोक मग मागास जातींमध्ये ज्ञान आणि शिक्षणाच्या फैलावावर बंदी होती. बिचाऱ्यांना गाव आणि नगराच्या समाजापासून वेगळं ठेवत त्यांच्यावर तऱ्हेतऱ्हेचे अत्याचार केले गेलेत. ब्रिटिश राज्य आणि पश्चिमी उदार मतं तसंच बुद्धिवादी विचारांच्या फैलावाने जातीप्रथेच्या समोर नवे प्रश्न निर्माण केले होते. याचा परिणाम असा झाला की सुधारणेचं आंदोलन जोर पकडू लागले. या आंदोलनाचा पाया घालण्यामध्ये एक होते पुण्याचे ज्योतिराव फुले ज्यांनी सन 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्याचं लक्ष होतं मनुष्यपणाच्या मोठेपणाला जातीपातीच्या बंधनांपासून दूर ठेवत प्रतिष्ठा द्यायची. दादा भिडे साहेबांचं घर कुठलं आहे? हे समोर बघा हेच ना. हां माळी जातीत जन्मलेल्या ज्योतिराव फुल्यांना गैर ब्राह्मणांमध्ये शिक्षणाच्या प्रसाराची गरज जाणवली आणि सन 1848 त्यांनी पुण्यामध्ये मागासवर्गीय जातींसाठी एक शाळा उघडली. ये बघूया. बसा इथे. समय होऊन गेला. माझ्या विचाराने आता आणखी कोणी नाही येणार. मित्रांनो मुलांनो, हे आपल्या शाळेचं औपचारिक उद्घाटन करण्यापूर्वी मी आम्हा लोकांच्या तर्फे सर्वांचे त्यांचे आभार मानतो, ज्या सर्वांनी आमचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेमध्ये आमची सहायता केली आहे. सर्वप्रथम मी श्रीयुत भिडे साहेबांचा आभारी आहे खूप, ज्या भिड्यांनी आम्हास ह्या कोठडीमध्ये बघा शाळा चालवण्याची अनुमती दिली. मी सर्व त्या मिशनरी प्राध्यापकांचा पण आभारी आहे खूप, ज्यांनी पण आम्हाला तऱ्हेतऱ्हेने प्रेरणा दिलेली आहे. मग सर्वात अंतामध्ये मी माझ्या ब्राह्मण मित्रांना पण धन्यवाद देतोय.
ज्यांनी सनातनी ब्राह्मणांच्या दबावामध्ये राहत असून पण आम्हाला साथ दिलेली आहे, शिवाय आमचा उद्देश पूर्ण करण्यामध्ये आम्हाला मदत देत आहेत. आता मी आपल्या शाळेची प्रेरक शक्ती श्रीयुत ज्योतिराव फुलेंना प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या शाळेचे उद्घाटन करावे. आजचा दिवस खूप भाग्यशाली दिवस आहे. थोड्या वर्षांपूर्वी मी माझ्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये गेलो होतो. असाच मित्राच्या नातेवाईकांनी पाहिलं, मग तिथनं निघून जाण्यास सांगत माझा अपमानही केला. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही क्षुद्र असल्यामुळे तुम्हा क्षुद्रांना अधिकार नाही की ब्राह्मण लोकांच्या खांद्याला खांदा मिळवायचा असा. पुढे त्यांनी मला सांगितलं की तुझ्यामुळे तमाम वरात भ्रष्ट होत आहे इथे. पुढे मला त्यांनी अजून पण बरंच खूप काही म्हटलं ज्याचा मला इथे उच्चार नाही करायचा. आणि मग रात्री मला झोप नाही लागली मुळीच. पूर्ण रात्र माझ्या मनामध्ये तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न उठत राहिले, पण प्रश्नांची उत्तरं मात्र मला नाही मिळाली. नंतर माझ्या मनामध्ये हा विचार आला की आम्हाला आत्मसन्मान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. या संघर्षासाठी आम्हाला आमच्या पायांवर उभं राहावं लागेल. आपल्याला हत्यार पण उचलावं लागेल, आणि ते लाठी नाही, तलवार नाही, तोफ वगैरे नाहीच, पण ज्ञान, विचार, योग्य असे शब्द. पण ज्ञान, विचार आणि शब्द शिक्षणाच्या बळावरच मिळत असतात. काय भट पुरोहित आम्हाला शिक्षण देणार? नाही देणार, कारण ते स्वतःच्या हातांनी स्वतः असं हत्यार आपल्याला नाही सोपवणार. यासाठी आपण स्वतःच स्वतःला शिक्षित केलं पाहिजे. माझी पत्नी सावित्री माझी पहिली शिष्य आहे. आता त्या तुम्हाला शिकवायला मला मदत करतील. आपण अशा तऱ्हेने ज्ञान पसरवायचं, कारण ज्ञानच मोठी दौलत आहे जी आपसामध्ये वाटणं खूप जरुरीचं आहे. ही आपली प्रथम शाळा आहे जी छोट्या जातीच्या मुलींसाठी म्हणून उघडली गेली आहे. इथे मुलांचं पण आम्ही स्वागतच करणार. तरी आम्हाला असा विश्वास आहे की मुलीच पुढे जाऊन आपल्या भावी पिढीला आकार देतील. विरोध तर या कामाला होणारच, पण आपण साहस करून आपलं काम पुढे नेलं पाहिजे, कारण आपली वाटचाल योग्य दिशेनेच चाललेली आहे. मी शुभकामना व्यक्त करतो की तुम्ही सर्वांनी शिक्षण मिळवण्यामध्ये सफल व्हावं. तर मुलांनो, आता तुम्ही सर्व घरी जा. आता तुमच्या शिक्षणाचा आरंभ उद्यापासून. नमस्ते. हिला तुम्ही रोज आणा. जी आम्ही हिला खूप गोष्टी शिकवणार. जी वाचणं, लिहिणं, थोडं व्याकरण, थोडं गणित. जी इथे रोज घेऊन याल ना? जी रोज आणणार. धर्म भ्रष्ट करणाऱ्यांचं असंच होत असतं. नाहीतर काय. हिम्मत बाळक सावित्री, ही तर सुरुवात आहे. तो समाज आपल्यावर चिखलच उडवणार, दुसरं करू पण काय शकणार. पूर्ण सडका, थंडावलेला समाज, स्वतःच्या हातांनी निर्माण केलेल्या दलदलीमध्ये रुतलेला समाज आहे तो. जेव्हा आपण कुणबी शेतकरी शिक्षण मिळवणार, पूर्ण समाजाला उलटून टाकणार आपण, सगळी काळीमा धुवून टाकणार आपण. सावित्री, तू तुझं काम सुरू केलंयस, खूप साहसाचं आहे ग ते. हे मामूली संसारी बाईचं काम नाही की घरचा उंबरठा पार करीत बाहेर निघायचं मग शिकवायचं काम करायचं. तू अभिमानाने मान वर करून चाल बघू सावित्री. एक दिवस पण सिद्ध होईल की आपलंच खरं होतं. काय बरं झालं ज्योती? काय म्हणते सोनबाई? नाही, काही नाही बाबा. मग रडू का कोसळतंय तिला? साडीवर हा गोबर आणि चिखल? काय बरं झालं? नाही म्हणजे ती आपली शाळेतनं परतताना थोड्या मुलांनी तिच्यावर चिखल आणि गोबर फेकला. मग काय फुलांचा वर्षाव करायचा? ज्योती, मी तुला 100 वेळा समजावलंय की या धर्मकर्माच्या मावल्यामध्ये तू व्यर्थ अक्कल पाजळू नकोस. शूद्रांसोबत बायकांना पण शिकण्या सवरण्याचा अधिकार नाहीये, तरी तू मानतच नाही. तू मेली ती शाळा उघडून पुण्याच्या प्रत्येक ब्राह्मणाला आपला शत्रू बनवलंयस.
प्रत्येक ब्राह्मण नाही बाबा. थोडे समजूतदार ब्राह्मण आमच्या सोबत पण आहेत. तुला मी शिकण्यासाठी शाळेमध्ये पाठवलं तीच मोठी चूक झाली. मेल्या पादरी मास्तरांनी तुझं डोकं खराब केलंय खरंच. त्याच वेळी आपल्या समाजाच्या लोकांचं ऐकलं असतं तर आज हा दिवस बघावा लागला नसता मला. अरे तुला काय करायचं कर, तू हट्टी माणूस आहेस ना, पण माझ्या सुनेला काय यामध्ये ओढतोस? कारण शिक्षणच या देशाला आणि आपल्या धर्माला सुद्धा वाचवू शकणार. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा हर एकाला शिक्षण मिळवायची पूर्ण संधी मिळेल. मी आपल्या धर्माला भ्रष्ट नाही करत हो बाबा, मला धर्माला सुधारायचंय हो. मी तुम्हालाच विचारतोय की कुणी हा कायदा बनवलाय की फक्त ब्राह्मणांनाच म्हणे शिकायचा अधिकार आहे आणि शूद्रांना तो नाहीये? हा ब्राह्मणांनी स्वतः बनवलेला कायदा आहे, नाहीये? ही सर्व परमेश्वराची आज्ञा आहे. परमेश्वराला यामध्ये का हो आणता तुम्ही? एका पण देशामध्ये एका पण धर्माचं कुठलंच पुस्तक परमेश्वराने केव्हाच नाही लिहिलंय. सगळीच पुस्तकं मनुष्याने लिहिली आहेत. मग धर्मपंडितांना पुन्हा पुन्हा सांगत ही बाब आपल्या मेंदूमध्ये भरली आहे की ही परमेश्वराची आज्ञा आहे, म्हणजे आपण कुठला प्रश्न नाही विचारू शकणार. इथे शूद्रांसोबत बायकांना सुद्धा परमेश्वराच्या नावावर दाबलं गेलंय, दुसरं काहीच नाहीये. हे बघ ज्योती, मला तुझ्याशी वाद घालायची इच्छा नाहीये. मी फक्त इतकं जाणतो की आपल्या पूर्वजांनी थोडे नियम बनवले आहेत हो, आणि आपल्याला त्याचं पालन करायचंय, बस. हा, मी पण एक नियम बनवलाय बाबा. माझ्या माग माग या हो, माझ्या माग माग या हो. थांबू नका तुम्ही, नका घाबरू मुळीच. धिक्कार आहो मनूच्या आज्ञात या. शिक्षण मिळवून दुसऱ्यांनाही द्या हो. शिक्षणाचा आनंद महान, ज्योतीचं सांगणं तू मान. नुसती बघ बघ, त्या मिशनरी स्कूलांच्या मास्तरांनी तुझ्या डोक्यामध्ये या खोट्या कल्पना भरल्या आहेत. हो, शिवाय असंही तुम्हाला कोणी सांगितलं असावं की मी ख्रिश्चनही बनतोय. काय? ख्रिश्चन? खरंच? धर्म बदलणं समस्येवरचा उपाय नाहीच आहे. खरं तर ख्रिश्चन धर्मातल्या अनेक बाबी मला खऱ्या आणि योग्य पण वाटतात. तरी पण मी हिंदू म्हणूनच राहू इच्छितो, कारण मी हिंदूंच्या विचारांमध्ये सुधारणा करू इच्छितो. ऐक ज्योती, मी एकच बस समजतो, आणि ती ही आहे की ताबडतोब तुझी ती शाळा बंद व्हायला पाहिजे आणि सुनबाईचं शिकवणं पण त्वरित थांबलं पाहिजे. नाही, असं नाही होऊ शकत. सर्व होऊ शकतं. हे बघ ज्योती, मी तुला आता शेवटचं बजावतो की जर तू माझ्या शिवाय अन्य लोकांच्या आज्ञेचं पालन नाही केलंस तर तुला आणि तुझ्या पत्नीसाठी या घरात मुळीच जागा नाहीये. तुला हे घर सोडावंच लागेल. जशी तुमची मर्जी. आम्ही आमच्या विचारांमध्ये बदल नाही करू शकत, ह्यासाठी घर सोडून जात आहोत. सावित्री, आपलं सामान भर. मी तुला आधीच सांगितलं होतं की ही तर फक्त सुरुवात आहे. भर सामान लवकर. ज्योती, तू वेडा झालायस, एकदमच वेडा. अरे चालेल का? ज्योतिबा, कोण? अरे यावं यावं अण्णासाहेब चिपळूणकर, यावं. विराजा. ज्योतिबा, तुमच्या कष्टांविषयी ऐकलंय आम्ही. खूप दुःख झालं. हे तर व्हायचंच होतं अण्णासाहेब. मला तर या गोष्टीचं फार वाईट वाटलं की आमची शाळा आता बंद झाली. इथे राहून ती चालवू शकणं पण खूपच कठीण होतं. पण आपण सर्व लवकरच एक नवी शाळा उघडूया. ही तर खूपच छान बाब आहे. आम्ही तुमच्याकडनं मदत मागायला आलोय आज. हां, सांगा ना. तेच दक्षिणा प्राईज कमिटीचं भांडण. तुम्ही जाणता काही त्याबद्दल? हो, जाणतो. पेशव्यांच्या जमान्यापासून दरवर्षी ब्राह्मणांना म्हणे दक्षिणा स्वरूप रक्कम दिली जायची काही. ब्रिटिश सरकारने हा रिवाज जारी ठेवला. मी ऐकलंय थोड्या शिकलेल्या ब्राह्मणांची इच्छा आहे की दक्षिणेची रक्कम मराठी लोकांना दिली जावी, अशीच उचलून येणाऱ्या जाणाऱ्या ब्राह्मणांना नाही दिली जावी. शिवाय हे पण ऐकलंय की या बाबतीत गव्हर्नरांजवळ अर्ज पण पाठवला गेलाय. खरंय ना? खरंय, बिलकुल खरंय. आता तुमचा त्याच्याशी काय संबंध? मी त्या अर्जावर गोपाळ हरी देशमुख, विष्णुपंत रानडे आणि विष्णुपंत भिडेंच्या सह्या घेतल्या आहेत. तर मग आता खरं भांडण हे आहे की सनातनी ब्राह्मण याला कट्टर विरोध करीत आहेत. म्हणून त्यांनी गव्हर्नरला लिहिलंय दक्षिणेचा मामला धार्मिक आहे, म्हणून गव्हर्नरने यामध्ये हस्तक्षेप नाही केला पाहिजे.
सनातनी लोकांची इच्छा आहे की नाहीसे झालेले रिवाज परत आणायचे आता. काय धार्मिक गर्व आहे, काय देशभक्ती आहे. शिवाय याच लोकांची ब्रिटिशांना मारून पळवायची इच्छाही आहे. स्वतःला म्हणजे इतकंसं पण नाही बदलणार आणि इंग्रजांचा पूर्ण तक्ता पालटणार. बरं, माझ्या बाबतीमध्ये सांगत फिरणार की मी देशद्रोही म्हणून. ठीक आहे, सोडा ते. माझ्या योग्य काय सेवा आहे? आम्हाला असं वाटतंय की जर अर्जावर तुमचं नाव असेल तर सनातनींना पण विचार करावा लागेल. पण मला वाटतंय की हे सनातनी लोक अजून पण खवळून उठतील उगाच. नाही, पण ज्योतिबा तुम्हाला ते घाबरतात. अण्णासाहेब, जर तुम्हाला वाटतंय की माझं नाव घेतल्याने तुमचं काम बनणार आहे, मग बिनदिक्कत माझ्या नावाचा वापर करा. मराठी भाषेचं उत्थान माझ्या नजरेमध्ये शूद्रांसोबत अतिशूद्रांचं उत्थान आहे. बिलकुल खरं आहे. सनातनी लोकांनी त्या सर्वांच्या विरुद्ध कारवाई करण्याचं नक्की केलंय ज्यांनी अर्जावर सह्या केल्यात. आणि उद्या त्यांनी त्या सर्वांना पंचांसमोर बोलावलं की येऊन त्यांनी सांगायचं की ते संस्कृतचा विरोध का करतायत. असं? ज्योतिबा, अर्जावर सह्या करणारे पण आम्ही संख्येमध्ये खूपच कमीच तसे. पण सनातनींची मोठी गर्दी असणार. आम्हाला भीती आहे की कदाचित तिथे मारामारी न व्हावी. तुमची चिंता मी घेतली अण्णासाहेब. मी शूद्र म्हणवणाऱ्या 100-200 आखाडी पैलवानांना पूर्ण तुमच्या संरक्षणासाठी देईन ठेवून मग कुठलीच गडबड नाही होणार. तरी काय नजारा होईल. मराठी प्रेमी शूद्र लोकांच्या संरक्षणामध्ये सुधारवादी ब्राह्मण लोकांचा धुडगूस. मुळीच बिघडत नाही. आपल्या माणसांच्या भाषेला प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्यच आहे. तुम्ही चिंता नाही करायची अण्णासाहेब. आपण ही दक्षिणावाली पुरातन रूढी पूर्ण बंद करायची आता. मोठी लज्जास्पद गोष्ट आहे की तुम्ही सर्वच्या सर्व असूनही मिरवणूक शांतपणे निघून गेली. विजय मनवीत फिरत असतील सगळे शिंचे. आम्ही त्या शूद्रांचा एकट्याने कसा सामना केला असता? सगळीकडे फक्त तेच लोक दिसत होते. शिवाय तो फुलवाला फुले, तोच या सर्व गोष्टींना जबाबदार आहे. फुल्यानेच शूद्रांना उचकवलं आहे. फुलेची ही हिंमत. शिवाय आपल्या पुण्यामधल्या सर्वच्या सर्व ब्राह्मण भ्रष्ट होऊन गेलेत. मदत मागायला पळत पळत त्याच्यापाशीच जातात. फुल्यांनी एक नवी शाळा उघडली म्हणे. कुठे? जुन्या गंजपेठेत. विष्णुपंत थत्ते नावाचा एक ब्राह्मणही तिथे शिकवायला जातो. मर्यादा असते सहनशक्तीला सुद्धा. बस सहन नाही हे होत. थत्ते मास्तरचं जगणं अवघड करूया. हर समय दिवस रात्र त्याला बस त्रास देऊया. जातीद्रोही थत्त्या. शिवाय तो फुल्या, तो पण अवकाश स्पर्शाला निघालाय. बस वेळ आली आहे फुल्याचा पक्का पुरा बंदोबस्त करायचा आता, नेहमीसाठी. खबरदार वरडला तर. कोण आहात तुम्ही लोक? रामोशी, तू हत्या करायला आलो. का हो, मी तुमचं काय बिघडवलं? हे आमासनी नाही माहित. आमासनी सुपारी भेटली 1000 रुपयांची. असं असं जर मला मारल्याने रामोशांचा फायदा होत असेल तर चालवा बरं कुऱ्हाड. चालवा ना, चालवा. सावित्री, आपण याच लोकांच्या मुलांना शिकवण्याचं व्रत घेतलंय. तू हे लक्षात ठेव. हो, आणि मी मेल्यावर पण तू हे काम करतच राहायचंस. काय काय म्हणलास तू? मी माझ्या पत्नीला सांगितलं की मी मेल्यावर पण शूद्रांच्या मुलांना शिकवण्याचं पवित्र काम थांबता कामा नये. शूद्रांची भलाई करण्यासाठी काम करता करता मी तुमच्या हातून मारला जरी गेलो तर मी ते माझं सौभाग्य समजेन. पण त्यांनी आम्हाला नाही सांगितलं की तुम्ही शूद्रांसाठी ते शिकवता. का सांगतील? तुम्हाला का म्हणून सांगतील? त्यांनी नेहमी तुम्हाला ज्ञान मिळवण्यापासून दूर ठेवलं आणि चोरी, डाके, हत्येची कामं करून पोट भरण्यासाठी मजबूर केलं. तुम्हाला ते वापरतात अशा तऱ्हेने की तुम्ही तुमच्याच हातांनी तुमचा सफाया करावा. 1000 रुपये केव्हापर्यंत पुरे पडतील? हा, काय तुमच्या मुलं, नाती नातूंना तुमच्यासारखंच अपराधी बनवायचंय? शिकून सवरून माणसं नाही बनवायचं? जंगलामध्ये लपत जीवन घालवायचंय? 1000ची रक्कम जास्त आहे की संततीचं जीवन? बोल ना. बकऱ्यातला ब. न. नगाऱ्यातला न. ग. गणपतीतला ग. बोला बघू. बकऱ्यातला ब. नगाऱ्यातला न. गणपतीतला ग. बाई, तुम्ही दोघं इथे का आलात हो? बाई, आमासनी ओळखलं का? ठीक आहे, काय काम आहे? बाई,
आमासनी पण शिकायचंय, माणूस बनायचंय. आम्ही आमच्या पोरासनी येताना आणलंय. तुम्ही यासनी शिकवा बाई. आम्ही बी शिकणार बाई. ठीक आहे, बसा तुम्ही. आणि तुम्ही पण बसा दोघे. हो, आणि जे मी म्हणत जाते ते म्हणा तुम्ही बाई. पण. म्हणा, बकऱ्यातला ब, नगाऱ्यातला न, गणपतीतला ग, सावित्रीबाई, अरे थत्ते गुरुजी, तुम्ही 2 दिवस शाळेमध्ये शिकवायला नाही आलात. गुरुजी सर्व बरं आहे ना? काय सांगू आता, मला म्हणजे घरनं शाळेत पोचणं कठीण होत आहे. का हो, काय हो झालं? मुलं काही माझा पाठलाग करतात, घाण घाण शिव्या पण देतात, मारायची धमकी देतात. चिंता अशी आहे की मी आपला असेन शाळेमध्ये तेव्हा मुलांनी माझ्या घरी जाऊन माझ्या पत्नीला शिव्या वगैरे दिल्या तर मग तमाशा नको व्हायला. मोठा प्रश्नच आहे. बरं, ती एकटी घरी. तेव्हा हेच योग्य होईल तुम्ही शाळेमध्ये नाही यायचं. जोपर्यंत प्रकरण थंड नाही होत आम्ही सांभाळू सगळं. नमस्ते. नमस्ते. बाई, एक एक अजून बोलायचंय जरा. काय बोलायचे सांगा ना. माझा एक मित्र आहे, बहीण बिचाऱ्याची विधवा आहे. म्हणजे त्याच्याकडे एक प्रश्न राहिलाय उभा, म्हणून मदत करायची त्याला. कसला प्रश्न? आता मी हे सर्व रस्त्यावर कसं सांगू? तुम्ही माझ्यासोबत त्यांच्याकडे याल? मी घरी पण सांगून नाही आले हो. नाही, जास्त वेळ नाही लागणार. इथे जवळच राहतात ते लोक. मी तुम्हाला नंतर मग घरी पोहोचवीन. ठीक आहे, चला. चला. केशवराव, तुम्ही सावित्रीबाईंना सगळं सांगून टाका. या प्रसंगामधनं जर कोणी वाचवू शकेल तर फक्त सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिबाच वाचवू शकतात. चुळभर पाण्यामध्ये बुडून मरण्यासारखी गोष्ट आहे. ते सर्व सोडा आणि सावित्रीबाईंना सगळं सांगा. काय सांगायचं आता विष्णुपंत? बाई, माझी बहीण काशीबाई 2 वर्षापूर्वी विधवा होऊन घरी परतली. त्याच्यानंतर मग आमच्याच एका नातेवाईकाने इथेच मध्ये बोलून बघते. कुठला ना कुठला मार्ग जरूर काढतील ते. काही पण करा हो, आम्हाला या संकटातनं बाहेर काढा. आम्ही हे उपकार कधीच नाही विसरणार. मी काशीबाईशी बोलून बघू. तुमची तिला भेटायची इच्छा आहे? अगदी. अहो, त्यांना भेटल्याशिवाय मुळीच काही करता येणार नाही. तुमची हरकत तर नाहीये ना? नाही नाही नाही, यांची काय हरकत असावी. तुम्ही जा, भेटा त्यांना, जा. मी तुमच्या भावाला सांगितलंय की मी तुम्हाला शिवाय तुमच्या होणाऱ्या पण मुलाला मदत करीन अवश्य. आता एक गोष्ट समजा तुम्ही काशीबाई, मी तुमच्या परिवाराला बेइज्जतीतनं वाचवण्यासाठी मुळे पण काही करत नाही हो, किंवा नात्या पुरुषासाठी पण. मी थोडा प्रयत्न करीन तो तुमच्यासाठीच फक्त. मी तुम्हाला वाचवणार नक्की यातून. आहे ना बापूसाहेब, सगळ्या उत्तर हिंदुस्थानामध्ये उलथापालथ माजली आहे, पण हे इथे आसन जमवून मोठ्या शांतीने पुस्तक लिहत बसले आहेत. या 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 तात्यासाहेब, काय लिहिलं जातंय बुवा? लिहितोय आपला. पुस्तक तर पूर्ण नाही झालं तरी नाव पक्क केलंय. गुलामगिरी. कसं नाव आहे? आहे हो चांगलं, पण खूपच उग्र आहे. मला उग्रच नाव तर हवंय. बरं, जाऊ द्या. उत्तर हिंदुस्थानच्या बाबतीत काय म्हणाला? कानपूर आणि दिल्लीतील भागांमध्ये जबरदस्त विद्रोह होत आहे. इंग्रजांच्या फलटणीतील सैनिकांनी विद्रोह केलाय. हिंदू आणि मुसलमान मिळून इंग्रजांच्या राज्याला विरोध करतायत. फक्तच हूं, अजून कुठली टिप्पणी नाही. यापेक्षा मोठ्या टिप्पणीची गरज पण नाहीये. इंग्रज बाकी विद्रोहांसारखाच हा पण चिरडून टाकेल. सन 1822 पासून 46 पर्यंत महाराष्ट्रामध्ये काही कमी विद्रोह झाले. परिणाम काय?
दरवेळेस इंग्रजांनी दाबून टाकले. होऊ शकतं यावेळी सफल होतील. अगदी. हो, पण झाले सफल. पण मग प्रश्न असा उठणार की इंग्रजांची जागा कोण घेणार? बस तेच लोक ना ज्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचा मुकुट इंग्रजांना सोपवला. देशाला पण त्यांच्या चरणांमध्ये टाकलं त्यांनी. विद्रोह आणि बगावत काय कामाचे जर आपला समाज नाही बदलत? हजारोंच्या संख्येमध्ये लोक शहीद होतील, दुसरं होणार काय आणखी? काय तुम्हाला असं सांगायचं का की जोपर्यंत समाजामध्ये परिवर्तन नाही होत, जुन्या चाली जशा जातपात अस्पृश्यता वगैरे वगैरे कायम असणार, तोपर्यंत इंग्रज राज्य करणार? नाही नाही, मी असं नाही सांगत की इंग्रजांचा सामना तेव्हाच खरा करायचा जेव्हा आपल्या समाजामध्ये दोष समाप्त होतील. तरी आपला हा जो गेंड्याच्या कातडीवाला समाज आहे ना, अहो त्यामध्ये थोडी तरी दुगदुगी निर्माण व्हावी. हा, जरा आपला थोडा हलेल चालेल. कमीत कमी ही जाणीव व्हावी तरी की दलदलीतनं बाहेर जायचंय. जोपर्यंत असं नाही होत तोपर्यंत संघर्ष करायचा तरी काय फायदा आहे? मी अशी देवभक्ती कधीच नाही मानत जी फक्त मानते की आपला समाज खूप चांगला आहे. अरे, ब्रिटिश राज्याने देशात आपल्या एक नवी लाट पसरवली आहे. शिक्षणाचा विषय बघा. काय हे केव्हा शक्य होईल की सनातनी ब्राह्मण समाज आम्हा मागास जातीवाल्यांसाठी मुलांची शाळा उघडायला देतील? हा, तसं खरं मी मानतो पण की हिंदुस्थानामध्ये ब्रिटिशांचं राज्य नेहमीसाठी राहणार पण नाहीये. बरं, तरी पण अरे वा, एखादी मीटिंग चालली आहे की काय? सर्वच आहेत ज्यांना भेटायचंय मला. नाही थत्ते साहेब, आम्ही दोघे निघणार आता. आम्ही दोघे आलो फक्त एक बातमी द्यायला. विषय विवादामध्ये बदलला. ज्योतिरावाचे दुसरे नाव विवादरावच आहे. बरं, चला, ठीक आहे. निघू. नमस्कार. 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 यावे यावे थत्ते साहेब, काय चाललंय? बऱ्याच दिवसात दिसला नाहीत आपण. आमची तर झेंगट जुनीच आहेत, पण आज एक नवी गोष्ट सांगायची. खरंय, आज थत्ते साहेब त्यांच्या एका मित्राच्या घरी घेऊन गेले. त्यांची एक विधवा बहीण आहे. बहिणीच्या एका नातेवाईकाने तिला फूस लावली म्हणून बिचारी गर्भवती आहे आता. काय आपण मदत करू शकणार काय काय? करणार त्याला? बिचारी ब्राह्मण. तरी मी आश्वासन आले देऊन. ही कुठली असाधारण समस्या नाहीये सावित्री. आता हे सनातनी ब्राह्मण स्वतः मधल्या विधवांना पुनर्विवाह करायला नाही देत तर असंच होणार. अखेर देहाला सुद्धा कसं काय नाकारता येईल? ही बस त्यांचीच स्वतः बनवलेली समस्या आहे. बिचाऱ्या बाईला खूप धक्का बसलाय. त्या घाबरली ती अतिशय. बरं, त्यांचा कोणी भरवशाचा माणूस पण नाही की ज्याच्याकडे प्रसूती होऊ शकेल. अगं, पण मुळात आपल्याकडनं कशा तऱ्हेची मदत हवी आहे त्यांना. काय आपणाला तिला इथे आपल्या घरी आणता येईल? म्हणजे प्रसूतीसाठी तिच्या इथे? काय आपण ब्राह्मणांना कमी उचकवलंय म्हणून हे पण करायचं? हा तात्यासाहेब, फक्त तुम्हीच हे काम करू शकता. तुम्हीच सांगत असताना की आपल्या समाजामध्ये बायकांशी शूद्रांसारखा व्यवहार केला जात आहे. जर हे खरं आहे मग काय फरक पडणार की बाई ब्राह्मण आहे? कारण तिला पण डोकं झुकवूनच सहन करावं लागतं. वा 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 वा. अहो, ऐकलं थत्ते साहेब, मला नव्हतं माहित पण की माझ्या पत्नीमध्ये इतका दम आहे. आता इथे पर्याय आहे का आणखी दुसरा? मला मी भाषण नाही दिलं हे काही. पण देऊ शकतेस तू. मला तुझ्यावर गर्व आहे. थत्ते साहेब, उद्याच आता काशीबाईंना आणायची व्यवस्था करा. उद्याच येतो घेऊन, एकदम पहाटे. मी आतमधली खोली खाली घेते करून. छान छान. मी निघतो. अहो ऐका, जर आपण जागा मिळवली मग या विधवेसारख्या बायकांसाठी आसरा घर किंवा अनाथालय नाही खोलू शकत? हा, अखेर या गर्भवती बायकांनी काय करायचं? काय सांगणं? मी तर असं सांगेन की यापेक्षा जास्त त्यांची सेवा नाही केली जाऊ शकत. जर आपण हे असं करणार तर अनेक विधवांना पण आत्महत्या करण्यापासून किंवा भ्रूणहत्या करण्यापासून वाचवता येईल. ठीक आहे, प्रथम तुम्ही काशीबाईंना इथे आणा, बघता येईल नंतर काय करायचं ते. ठीक आहे, ठीक आहे. मी निघतो. हे 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 झोपलाय. काशीबाई, बाळाचं काय नाव ठेवायचं? यशवंत. छान नाव आहे, खूपच छान. हे यशवंत फार प्रेमळ नावे. अहो, आपण त्याला दत्तक घेऊया ना. बाळाला पालक पाहिजेत, शिवाय आपल्याला बाळ. हा हा, हो, का नाही, का नाही, जरूर. तात्या. हा, कोण? जमदाडे? होय. मी तर नाही बोलवलं. मला हजामतीची गरज नाहीये. नाही नाही,
मी आता काशीबाईच्या कामासाठी इथं आलो होतो. ती विधवा तुमच्याकडे जी राहते. पण तिचं काय काम? तू डोकं तिचं भादरायला आलायस? हा, बाईनच बोलवणं पाठवलं बघा. तुझी हिंमत कशी झाली? तू नाही जाणत का मी विधवांच्या केशवापनाच्या विरुद्ध आहे म्हणून? मी केशवापनाच्या विरुद्ध आंदोलन चालवित आहे आणि तू बाईची हजामत करायला आलास इथे माझ्याच घरामध्ये? नाही नाही, नाराज मात्र नाही व्हायचं. पण खरं सांगू, मला बी आवडत नाही असलं करायला. तरी काय करू, बाईंनीच बघा मला बोलावलंय. मी तुझ्यावर नाराज नाही बुवा जमदाडे, तुझा पण काय दोष. पण तुला जर आवडत नाही हे काम असं करायला, मग तू आणि तुझी जमात विधवांचं केशवापन करण्यासाठी साफ नकार का म्हणून नाही देत? ब्राह्मण लोकांना सांग तू की जर म्हणावं त्यांना हा जंगली रिवाज असाच सतत राखायचा असेल तर वस्त्र स्वतःच्या हातामध्ये घ्या आणि स्वतःच्या विधवांची तासाडोकी. खरं म्हणजे तुम्ही सर्वांनी सांगायचं रे की जोपर्यंत ब्राह्मण लोक ही भयानक रूढी संपवत पण नाही ना, तोपर्यंत तुम्ही कोणीच ब्राह्मणांची दाढी मिशी नाही भादरणार. तुमचं म्हणणं बिलकुल खरं आहे तात्या. जरा हिमतीने वागा भाऊ, तेव्हाच हे बंद होणार. अगदी हाच एक रस्ता आहे. इसवी सन 1873 दलित आंदोलनाचं एक महत्त्वपूर्ण वर्ष आहे. याच वर्षी ज्योतिराव फुल्यांनी त्यांचं पुस्तक गुलामगिरी हे प्रकाशित केलं. पुस्तकात समाविष्ट साहित्यामुळे सनातनी ब्राह्मणांमध्ये खूपच रोष निर्माण केला. ज्योतिराव, तुम्ही इतका मोठा घास तोंडात ठेवलाय की तुम्हाला तो चावताही येत नाही की गिळता पण येत नाही. माझं मी ते बघीन. यावेळेस काय तमाशा आता हा आहे हेरंब शास्त्री? हे पुस्तक, हे सांगण्याचं तुम्ही साहस तरी कसं केलं की म्हणून एक शूद्रांवर गुलामी लादली? जाती प्रथा तर वेदांच्या आज्ञेनेच निर्माण झाली. आणि तुमचा काय म्हणे दावा आहे की वेद परमेश्वराने नाही लिहिले? मला पक्का विश्वास आहे हेरंब शास्त्री की या जगातलं कुठलं पण पुस्तक परमेश्वर किंवा एखाद्या देवतेने नाहीच लिहिलंय. जर थोड्या लोकांना मात्र हे मानण्यामध्ये परम आनंद होत असेल की वेदांची निर्मिती ईश्वराने केली आहे, मग खुशीने स्वतःचा भ्रम पाळायचा त्यांनी. तरी शूद्र लोकांसोबत अतिशूद्र लोकांनी ह्यातनं दूर राहणं चांगलं. कारण बघा, हे धार्मिक बनवणारे ग्रंथच बिचारांना गुलामीमध्ये जखडत असतात. ज्योतिराव, तुम्ही लोकांना ब्राह्मणांचा द्वेष करावयास शिकवता आहात. बिलकुल नाही. ब्राह्मणांस मी स्वतःचे भाऊ मानतो, शिवाय त्यासाठीच पण त्यांच्या काळ्या कारवायांवर शरम वाटते मला. ब्राह्मणांशी माझं मुळीच शत्रुत्व नाहीये. माझा सगळा संघर्ष ब्राह्मणवादाच्या विरुद्ध आहे. हेरंब शास्त्री, तुम्ही जितक्या लवकर समजाल की शूद्रजनच या देशाची जीवनशक्ती आहे तितकंच चांगलं. वा, आता तुमचा हाच सल्ला आम्हाला बाकी म्हणायचा. ऐका हो ज्योतिराव, आमचं शेवटचं हे सांगणं आहे, अशा शिव्यांनी भरपूर भरलेल्या पुस्तकांनी तुम्ही समाजाची सेवा नाही करू शकत, समजलात? ती तुम्ही पण नाही करत आहात शास्त्रीजी. असं सांगितल्याने की वेदांसोबत पुराण देवांच्या मुखातनं आली आहेत असा फतवा दिल्यानेही नाही की फुलेने खूप शिव्या आणि खालच्या पातळीच्या शब्दांचं पुस्तक छापलं आहे. नाही हे सांगितल्याने की महान विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं फुलेने पूर्वी मराठीचं व्याकरण शिकायचं आणि पुढे मग लिहायचा विचार करायचा. तुम्ही विद्वान म्हणवणाऱ्यांमधला एक पण असा नाही निघाला ज्याने मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली असावीत. तुमच्यापाशी सांगण्यासारखं मुळीच नाही काही. यासाठी हे 2 कवड्यांचं मोठेपण चाललंय आता. पूर्ण शहर विद्वानांची नगरी हे एकेकाळचं सत्यच तुमच्यासारख्यांमुळे पूर्वीची शान पण नाही राहिली आज. हेरंब शास्त्री, तुम्ही आमच्या साथीने न चालल्याने देशाला सुद्धा बुडवताय हो. समाज परिवर्तनाचं वातावरण तुम्ही आता थांबवू पण नाही शकणार. आणि जर थांबवायचा प्रयत्न केलाच तर समाज तुम्हाला गिळंकृत करेल, पूर्णच्या पूर्ण. मग जरी कितीही तुम्ही ओरडत राहिलात, कोणी वळून पाहणार देखील नाही. गुलामगिरी पुस्तकाच्या सफलतेमुळे उत्साहित होऊन ज्योतिबा फुल्यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाचा पाया घातला. मित्रांनो, तुम्ही सर्व लोक जाणतच आहात की राजा राम मोहन रॉय यांचा ब्राह्मो समाज आणि आपला इथला प्रार्थना समाज या दोन्ही संस्थांना पण खूप विद्वान लोकांनी जन्म दिला आहे. पण त्यांचं लक्ष वरच्या जातीच्या सुधारणेवर लागून आहे. म्हणजे तिथे एकाहून एक सुधारणावादी जमा होऊन गेलेत. वर्णव्यवस्थेचं खरं रूप समजण्यामध्ये शिवाय संपवण्यामध्ये तिथे कुणाला मुळीच स्वारस्य नाहीये. खरं तर थोडे असे पण लोक आहेत जे म्हणजे त्यांना आसमंतामध्ये चढून बसलेले पण मानतात. तू माझी प्रशंसा कर, मी तुझी वाला मामला दिसत आलाय बघा, जसा एखादा परस्पर प्रशंसा क्लब असावा. तात्यासाहेब, जरा मुद्दा स्पष्ट कराल? करणार, जरूर जरूर. तुम्ही श्रीयुत महादेव गोविंद रानडेंना ओळखतच असावायत. एक प्रसिद्ध सुधारवादी आहेत. माझं पण त्यांच्याशी मागं बोलणं थोडं झालं. रावसाहेब, मी तुमच्या दुसऱ्या विवाहाच्या प्रकरणामध्ये अभिनंदन करण्यास येणार होतो.
तरी मनाने नाही मानलं. तुम्ही महाराष्ट्रातल्या सुधारवाद्यांचे नेता आहात. जर उद्दामता वाटली तर क्षमा करा. इथे मला समजण्यापलीकडे हे असं घडलं की जेव्हा तुमच्या वयाच्या पुरुषाने 11 वर्षांच्या कन्येशी विवाह केला तेव्हा सुधारणेचं काम पुढे जातं तरी कसं पण. लोक तुमचा सन्मान करतात, तुम्हाला मानत असतात, यासाठी तसं कुणी सांगायचं साहस नाही केलं. मी आहे कुणबी शेतकरी, भीत नाही कधीच कशाला, यासाठीच हे विचारतोय. तात्यासाहेब, तुम्ही नाही जाणत कदाचित. माझ्या पित्याने आग्रह केला ह्यासाठीच मला विवाह करावा लागला. हा, ह्यामध्ये मुळीच शंका नाही की माझी पत्नी माझ्यापेक्षा खूपच लहान आहे. रावसाहेब, हा विवाह तुमच्या योग्यतेला शोभत नाही की तुमच्या सामाजिक विचारांना पण. जेव्हा तुमच्यासारखे सुधारक स्वतः सांगतात तेच नाही करत असे तेव्हा आंदोलन 10 वर्षांनी मागे पडत जातं. माझ्या विचारांमध्ये हे उचित नाहीये. मी ही तुम्हाला 2 वर्षांपूर्वीची ऐकवली घटना. अशीच मिळती जुळती घटना पण अलीकडचीच आहे. एका श्रीयुत विष्णुशास्त्री पंडितांना सोडलं तर या उच्च जातवाल्या सुधारणावाद्यांमध्ये एक पण असा नाहीये ज्याचं सांगणं आणि करणं एक समान असावं. हेच घ्या, रावसाहेब रानड्यांची बहीण जेव्हा विधवा झाली तेव्हा जाणता का मग काय केलं त्यांनी? तात्यासाहेब, मी तुमचा तर्क समजतो, पण आता सत्य तर हे आहे की सगळीच माणसं ह्या विवाहाच्या विरुद्ध आहेत. तुम्ही पण जाणता आहातच की पुणे शहरामध्ये लोक मला धर्मद्रोही म्हणत आलेत. माझ्या बहिणीचं केशवपन मी नाही होऊ दिलं. ह्यामुळे ब्राह्मण मंडळी पण माझ्यावर खार खात बसली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर मी तिचा पुनर्विवाह केलाच मग समजा नक्कीच की ब्राह्मण मंडळी सरळ झुंडीतल्या मधमाशांसारखे मला दंश करायला सुरू करतील. म्हणून काय तुम्ही घाबरून बसला? शिवाय स्वतःच्या बहिणीचं जीवन बर्बाद करायला सुद्धा तयार आहात? रावसाहेब, तुम्ही बघा, तिला मजबूर करीत आहात की बिचारीने जीवनातील सर्वोत्तम समय घराच्या अंधार कोठडीमध्ये स्तोत्र भजनाचा आनंद पारायण करत राहून वाया घालवावं. बेहद्द एकटेपणाशी झुंजत झुंजत असंच संपूनही जायचं. रावसाहेब, तुम्ही जर हेच करायचं म्हणून ठरवलं असेल मग मी म्हणेन तुमच्यापेक्षा मोठा पाखंडी कोणीच नाहीये. तुमची फक्त जीभ चालते, पाय नाही. तुम्ही लोक रावसाहेब आणि राव बहादुराच्या उपाध्या मिळवण्यासाठी लोभी आहात. समाजाचे नेते ह्या नात्याने हार तुऱ्यांची लालसा आहे तुम्हाला. खोटे खोटेच नवे सुधारणावादी आधुनिक विचारांचे जनतेनं म्हणावं ना तुम्हाला. रावसाहेब, काय तुमच्या आत्म्याला पण ब्राह्मणी कट्टरता आणि कर्मकांडाने चाटून साफ करून टाकलंय? अरे, तुमच्यापेक्षा मग आम्ही कुणबी शेतकरी बरे. आमचा कुठला पण मान नाही, कुठलीच सामाजिक प्रतिष्ठा नाही, तरी आम्ही लोकांनी जे सांगितलंय बस आचरणामध्ये उतरवलंय ते. मला खूपच दुःख होतंय, खूप निराशा झाली. माझी तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती की तुम्ही या सडलेल्या अशा सामाजिक मान्यतांसमोर गुडघे टेकाल असे. माझा सांगण्याचा मग अर्थ पण असा आहे की उच्च जातवाल्यांचं सुधार आंदोलनामध्ये सामील होणं एखाद्या क्लबच्या गप्पा गोष्टींमध्ये सामील होण्याच्या बरोबरीचं आहे. लोक पण त्यांच्यावर प्रशंसेचे पूल बांधतील, पुस्तकं लिहितील, त्यांच्यावर तरी समाज एक पाऊल पण हलणार नाही पुढे. समाजाला पुढे नेण्याचं काम शूद्रांसोबत अतिशूद्रांनाच करावं लागेल. म्हणून ह्याच लक्ष्याने सत्यशोधक समाजाची स्थापना इथे केली जात आहे. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माना ईश्वर एक आहे आणि सगळे मनुष्य म्हणजे मुलं त्यांची. माझी तुम्हाला प्रार्थना आहे की तुम्ही तुमच्या आणि ईश्वराच्या मध्ये पण कुणालाच मध्यस्थ नाही मानायचा. आपल्याला पंडित पुरोहितांची गरज नाहीये. बस जन्म, विवाह, मरण आदींच्या नावावर आपल्याला ठगतात ते, म्हणून नेहमीसाठी हटवा त्यांना. एक क्षण असाही येईल जेव्हा इतिहासकारच सांगतील की सत्यशोधक समाज भारतातील पहिली संस्था अशी ज्या संस्थेने खऱ्या अर्थाने सुधारणा केली. मित्रांनो, माझी तुम्हाला प्रार्थना आहे की तुम्ही सत्यशोधक समाजाचे सदस्य बना. तुम्ही मला कार्यकर्ता देत चला, जे गाव खेड्यांमध्ये जात वर्ण व्यवस्थेच्या प्रती संघर्ष करतील. जर समजा गाऊ शकले ते तर अजून पण चांगलं आहे,
म्हणजे डफावर गाणी गायची त्यांनी, हो, आणि आपला संदेश पोचवायचा. हा सूर्य इमानी एक, देतो जो सर्व उजाळा एक, चंद्र पण हो नसती अनेक, मेघातील जल पण सर्व एक, कान तेव्हा मानव सर्व एक हो जी जी. कान तेव्हा मानव सर्व एक हो जी जी. कान तेव्हा मानव सर्व एक हो जी 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 जी. मनुज हा ईश्वराचे वरदान, सर्वा हो तराजू एक समान, खोटी ती ब्राह्मणपणाची शान, खोटी स्पृश्या अस्पृश्याची जात, कथे ज्योतिबा सत्य तू जाण जी जी जी. कथे ज्योतिबा सत्य तू जाण जी जी जी. कथे ज्योतिबा सत्य तू जाण जी 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 जी. हा, चला, बरं झालं डॉक्टर घोले जे तुम्ही लवकरच आला तिथे. मला माहीत झालंय की विष्णूशास्त्री चिपळूणकर खूप खूप आजारी आहेत. माझी इच्छा आहे तुम्ही तपासावं त्यांना जरा. तात्यासाहेब विष्णुपंत सनातनींचे नेते आहेत. तुमच्यावर चिखल उडवत असतात ते. शिवाय स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी महाराज बनवतात. तुमच्या बदनामीची वाटच बघत असतात. मग त्यांना तपासायला मी जाऊ? पुण्यामध्ये बरेचसे ब्राह्मण डॉक्टर आहेत. तुम्ही मला ह्यामध्ये का हो आणता? पुण्यामध्ये डॉक्टर जरूर आहेत डॉक्टर घोले, पण तुमच्या बरोबरीचा एक पण नाही आहे. दुसरं म्हणजे असं पण आहे की विष्णूशास्त्री नेक माणूस आहे. त्यांच्या देशभक्तीची स्तुती करायला हवी. म्हणजे जीप चालवणाऱ्या सुधारणावाद्यांमधले नाही आहेत ते. डॉक्टर विचार आणि आचारांमध्ये फरक नाहीये त्यांच्या कधीच. आता सनातनींना विरोध केला पाहिजे हे खरं आहे, पण तिरस्काराच्या योग्य पण नाही आहेत ते. असा आपण वैयक्तिक राग पण नाही धरायचा. जा, चला, तुम्ही बघून या त्यांना. जा. ठीक आहे. यावं डॉक्टर साहेब, यावं. विष्णू शास्त्रींच्या पोटात जणू आगच लागली असावी. वैद्यांनी औषध दिलं, परिणाम मात्र शून्य. वेदनांमुळे तडफडत आहेत, किंचाळत आहेत मोठ्याने. या ना. शास्त्री, शास्त्री, डॉक्टर साहेब आले. हाच कुणबी डॉक्टर मिळाला पुणे शहरामध्ये. अरे मरणार बघ मी आहेच. कमीत कमी शूद्रांना स्पर्शलेल्या औषधांना नको मला मारूस. तू दिलेलं औषध खाण्यापेक्षा मी विष खाणं जास्त पसंत करतो. तुम्ही लोक ब्राह्मणांसोबत आर्य धर्मास पण पाण्यात बघता. काय केलंय आम्ही तुमचं? अरे तुमच्यापेक्षा तो पाद्री बरा. तुमच्या खोपड्यांमध्ये ईसाई पण घुसला आहे. जा जा डॉक्टर, जा इथून. मला तुझा चेहरा पण नाही पाहायचा. चालायला लाग. ब्राह्मणद्रोही डॉक्टर कडून मला इलाज नाही करायचा. चालता हो. माफ करा डॉक्टर घोले, मला पण समजायला पाहिजे होतं आधीच की विष्णूशास्त्री तुमचा अपमान करतील कदाचित. आता काय, स्वर्गवासी होऊन गेले ते. आणि विष खाल्लं त्यांनी असंच सगळीकडे ऐकायला येत आहे. पोलीस म्हणे घरवाल्यांकडे सर्टिफिकेट मागतायत त्यांच्या डॉक्टरांचं की शास्त्रीजींचा मृत्यू पण नैसर्गिक कारणांमुळे झालाय. जोपर्यंत सर्टिफिकेट नाही मिळणार तोपर्यंत त्यांच्या क्रियाकर्मास पोलीस मान्यता नाही देणार. डॉक्टर, मी तुम्हाला अजून एकदा फक्त पाठवतोय. कदाचित तुम्हाला पसंत नसेल पण वृत्ती, शास्त्रींची खरं तर एककल्ली हे खरं आहे. गेले ते, आणि पण त्यांची निष्ठा निस्संदेह मजबूत होती. अशा व्यक्तीचे मृत्यूनंतर मग असे हाल व्हावेत हे ठीक नाहीये. काल तुम्ही तपासलं त्यांना. तुम्ही सर्टिफिकेट लिहा की शास्त्री पूर्ण निसर्ग नियमानुसार गेले आहेत. तात्यासाहेब, तुमची सहनशीलतेसोबतची उदारतेची सीमाच नाहीये. मी असं सर्टिफिकेट लिहून देईन, पण शास्त्रींनी माझं सर्टिफिकेट केव्हाच कबूल नसतं केलं. मृत्यूने ही पण समस्या समाप्त केली आहे. मृत्यू झाल्यानंतर वैर पण मिटत असतं हे आजवर नुसतंच ऐकलं, वाचलंही, पण आज मी त्याचं सजीव दर्शन पण केलंय. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा
महात्मा ज्योतिराव फुल्यांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा. मित्रांनो, तुम्ही माझ्यासारख्या अशा अनपढ शिवाय मामूली माणसासाठी जे प्रेम, जी भक्ती दाखवली आहे, बघा, त्यासाठी आभार प्रकट करायला पण माझ्यापाशी शब्द नाहीयेत. अलीकडे बघा, हरिरावजींच्या बंगल्यावर ड्यूक आणि डचेस ऑफ कनातना म्हणे जेवण देण्यात आलं. मला पण बघा आमंत्रणाने बोलवलं गेलं. तिथे मला आत जाताना थांबवलं गेलं. कारण म्हणजे माझ्या शरीरावर शेतकऱ्यांचे मामूली कपडे हे असे. पण मग जेव्हा हरिरावजींनी मला ड्यूकना भेटवलं तेव्हा मी ड्यूकना सांगितलं की हे जे सर्व तुम्हाला दिसत आहे तो खरा हिंदुस्तान नाहीये. ही उंच वेशभूषा, हे हिरे जवाहीर, ही शान प्रतिष्ठा, हा हिंदुस्तान नाहीये. उलट हे शेवाळ आहे, सडलेल्या पाण्यावर पसरून साचलेलं. खरा हिंदुस्तान जिथे बघा तुमची माता राणी व्हिक्टोरिया राज्य करीत आहे, तो गाव खेड्यांमध्ये आहे. जिथे लाखो उपाशी नागडे लोक वृक्षांच्या छायेखाली उपासमारीचं जीवन बिचारे जगत असतात. जिथे अज्ञान आहे, अशिक्षितता आहे, जातीसोबत धर्माच्या नावावर होणारं मोठं शोषण आहे. जिथे चांगल्या माणसालाही जनावरांसारखं राहण्यास पण मजबूर केलं जातं, तो खरा हिंदुस्तान आहे. मी ड्यूकना हे पण सांगितलं की काय युअर रॉयल हायनेस, तुम्ही तो हिंदुस्तान बघण्याचे कष्ट घेणार काय? महात्मा ज्योतिराव फुल्यांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा. याच लाखो लोकांच्या अधिकारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. आणि अजूनपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण नाही होत आहेत. यासाठीच आपला संघर्ष सुद्धा अजून पुढे वाढवायचा आहे. उच्च जातीच्या लोकांनी सार्वजनिक सभा शिवाय इंडियन नॅशनल काँग्रेसद्वारे हिंदुत्वाच्या नावावर जास्त अधिकार मागायला म्हणून आंदोलन सुरू केलं आहे. हे चांगलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा सन 1890 मध्ये मृत्यू झाला. यानंतर 30 वर्षांनी सगळ्यांसाठी अधिकार मागण्यासाठी राजनैतिक आंदोलनाचं त्यांचं स्वप्न तेव्हा पूर्ण झालं जेव्हा महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस सर्वसाधारण हिंदुस्थानीची संस्था बनली. सन 1932 मध्ये जेव्हा महात्मा गांधींना येरवडा जेलमध्ये बंद करण्यात आलं तेव्हा त्यांनी ज्योतिबांचं स्वप्न योग्य मानत म्हटलं होतं, ज्योतिबा फुले खऱ्या अर्थाने महात्मा होते. याचसाठी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सत्यशोधक समाजाशी जोडलेले राहा. सत्यशोधक समाजाचं काम पुढे आता वाढवायचंय. जर आपल्यामध्ये एकता राहिली तर आपण समाज पूर्ण बदलणार नक्की. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा. जर शूद्र सर्व मिळून मेहनत करतील तर ते कधीही ना भुकेले मरतील, तर ते कधीही ना भुकेले मरतील. लिहिणे वाचणे जर शूद्र शिकतील तर मानवाचे सुखी आयुष्य जगतील, तर मानवाचे सुखी आयुष्य जगतील. भरे दुर्गुणांनी त्याला भीक नको, दारुड्या जुगारांना आश्रयच नको. जो सांडे रक्त धर्म कथती न त्या हो, शिकवतो तिरस्कार ना धर्म होतो, शिकवतो तिरस्कार ना धर्म होतो. मुसलमान हो शूद्र हो वा ईसाई, सर्व त्याची मुले सर्व भाऊ भाऊ, सर्व त्याची मुले सर्व भाऊ भाऊ. हा उच्च हा नीच होते हे चुकीचे, नाही देशाचे याने होणार भले, नाही देशाचे याने होणार भले. जिथे सत्य असते तिथेच तो ईश्वर, जिथे आहे ईश्वर तिथे आनंद वसतो, जिथे आहे ईश्वर तिथे आनंद वसतो. विना ज्ञान हे सत्य पावे कोणा तर, हे शिक्षणच देते सदा ज्ञानाचा वर, हे शिक्षणच देते सदा ज्ञानाचा वर, हे शिक्षणच देते सदा ज्ञानाचा वर, हे शिक्षणच देते सदा ज्ञानाचा वर.
जातीप्रथेच्या मुळेच भारतामध्ये अनेक जनसमूहांवर अत्याचार उघड होतच राहिलेत. त्याच्या सकटच मेंदूची कामं शिवाय हाताच्या कारागिरीमध्ये मोठं अंतर राहिलंय. दर्शन आणि तत्वज्ञानाचा गरिबी जीवनाशी मुळीच संबंध नाही राहिलाय. आपण हा असला दृष्टिकोन पूर्णरित्या बदलायला हवा हो, कारण ही आधुनिक स्थिती हो आणि लोकशाही तत्वांच्या बिलकुल विरुद्ध पण आहे. जमाना समानपणाच्या हक्कामध्ये आहे. शिवाय कमीत कमी हिंदुस्थानामध्ये समानपणा आपला उद्देश व्हायला पाहिजे. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.